महागणाधिपतये नमः। सजयति सिन्दूरवदनो देवो यतपादपङ्कजस्मरण वासरमणिरिवत्तमसा राशि नाशयति विघ्नानां। श्रीसरस्वत्यै नमः। नमस्ते शारदे देवी सरस्वतीमतीप्रदे वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्याप्रदा भव। ॐ नमो भगवते वासुदेवाय। श्रीकृष्णगोविन्द हरे मुरारी। हे नाथ नारायण वासुदेव प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ मुकुन्द विष्णु भगवन् नमस्ते। श्रीगुरुदत्तात्रेयाय नमः। कृते जनार्दनो देवश्रितायां रघुनन्दनः द्वापारे रामकृष्णौ च कलौ श्रीपादश्रीवल्लभः। श्री श्री गुरवे नमः। हृदयान्तरी वसेतु श्रीगुरुमाऊली वरदहस्तधर मम श्री तव प्रेमलाभो जन्म जन्मान्तरी उद्धारावे कृपाळुवा श्रीहरिराया। श्रीमद्भागवत अथ षष्ठोऽध्यायः। नारदांच्या पूर्वचरित्राचा उरलेला भाग। सूत म्हणाले, देवर्षी नारदांची जन्म आणि साधनेची कथा ऐकून सत्यवती पुत्र भगवान श्री व्यासांनी पुन्हा त्यांना प्रश्न केला। व्यास म्हणाले, आपल्याला ज्ञानोपदेश करणारे महात्मे जेव्हा दुसरीकडे गेले तेव्हा आपण काय केले? आपण तर वयाने अगदी लहान होतात. हे ब्रह्मपुत्रा, त्यानंतर आपले उर्वरित आयुष्य कसे व्यतीत झाले आणि मृत्यूसमयी आपण कोणत्या रीतीने आपल्या शरीराचा त्याग केला? देवर्षी, काळ तर सर्व वस्तूंना नष्ट करतो. असे असता काळाने आपल्या पूर्वकल्पातील स्मृती कशी नाहीशी केली नाही? नारद म्हणाले, मला ज्ञानोपदेश करणारे महात्मे निघून गेले त्यावेळी मी लहान होतो, तरी मी माझे जीवन असे व्यतीत केले. मी आईचा एकुलता एक पुत्र होतो. माझी आई एकतर स्त्री, त्यात अज्ञानी आणि शिवाय दासी होती. मला सुद्धा तिच्याशिवाय दुसरा आश्रय नव्हता. त्यामुळे तिने मला आपल्या स्नेहपाशात बांधून ठेवले होते. माझी आई माझ्या योगक्षेमाची पुष्कळ काळजी करीत असे, परंतु ती पराधीन असल्यामुळे काही करू शकत नव्हती. ज्याप्रमाणे कठपुतळी सूत्रधार नाचविल तसे नाचते, त्याचप्रमाणे हे सारे जग ईश्वराच्या अधीन आहे. आईच्या स्नेहबंधनात मी त्या ब्राह्मण वस्तीतच राहिलो. मी फक्त 5 वर्षाचा असल्याने मला दिशा, देश, काळ याविषयीचे काहीही ज्ञान नव्हते. एक दिवस माझी आई रात्रीच्या वेळी गायीची धार काढण्यासाठी म्हणून बाहेर गेली. रस्त्यात तिचा पाय एका सापावर पडला व तो काळ प्रेरित साप तिला चावला. भक्तांचे कल्याण इच्छिणाऱ्या भगवंतांचीच ही कृपा आहे असे समजून मी उत्तर दिशेकडे निघालो. त्या मार्गात मला धनधान्य संपन्न असे अनेक देश, नगरे, गावे, भटक्या जमातींच्या फिरत्या वस्त्या, खेडी, नद्या, पर्वतांच्या रांगा, बागा, उपवने आणि रंगीबेरंगी धातूंनी युक्त असे विचित्र पर्वत लागले. काही ठिकाणी वृक्ष होते, त्यांच्या मोठमोठ्या फांद्या हत्तींनी मोडून टाकल्या होत्या. मध्ये मध्ये पवित्र जलाने भरलेले जलाशय होते. तसेच देवतांनी आश्रय घेतलेली सरोवरे होती. त्यावर पक्षी मनमोहक किलबिलाट करीत होते आणि भ्रमर गुंजारव करीत होते. हे पाहत पाहत मी पुढे गेलो. मी एकटाच होतो. पुष्कळसे अंतर चालून गेल्यानंतर मला एक घनदाट जंगल लागले. तेथे वेत, बांबू, गवत, दर्भ, वयू आणि गुहा होत्या. त्या जंगलात साप, अस्वले, कोल्हे असे भयानक प्राणी राहत होते. ते पाहूनच भीती वाटत होती. चालून चालून माझे शरीर आणि सर्व अवयव थकून गेले. मला खूप तहान लागली. भूक तर लागलीच होती. तेथे एक नदी होती. त्या नदीच्या कुंडात मी स्नान केले. आचमन करून पाणी प्यालो. त्यामुळे माझा थकवा नाहीसा झाला. त्या निर्मनुष्य अरण्यात एका पिंपळाच्या झाडाखाली मी आसन घालून बसलो. त्या महात्म्यांच्याकडून मी जसे ऐकले होते त्याप्रमाणे हृदयस्थ परमात्म्याच्या स्वरूपाचे मनोमन ध्यान करू लागलो. भक्तिभावपूर्वक भगवंतांच्या चरणकमलांचे ध्यान करू लागताच भगवत प्राप्तीच्या उत्कट इच्छेने माझ्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या आणि हृदयात हळूहळू भगवंत प्रगट झाले. व्यासमुने, प्रेमभावाचा अत्यंत उद्रेक झाल्याने माझे सर्वांग पुलकित झाले. हृदय अत्यंत शांत झाले. त्या आनंदाच्या पुरात मी असा बुडून गेलो की मला माझे आणि ध्येय वस्तूचेही भान राहिले नाही. भगवंतांचे ते अनिवर्चनीय रूप सर्व प्रकारच्या शोकांचा नाश करणारे आणि मनाला अत्यंत भावणारे असे होते. ते एकाएकी दिसेनासे झाल्याने मी दुःखी झालो आणि निराश होऊन आसनावरून उठून उभा राहिलो. मला पुन्हा त्या स्वरूपाच्या दर्शनाची इच्छा होती, परंतु मनहृदयात स्थिर करून पुन्हा पुन्हा प्रयत्न करूनही मी ते स्वरूप पाहू शकलो नाही. मी अतृप्त असल्याने व्याकुळ झाल्यासारखा झालो होतो.
अशा प्रकारे निर्जन वनात मला प्रयत्न करताना पाहून वाणीला विषय न होणारे स्वतः भगवंत धीर गंभीर आणि मधुर वाणीने माझा शोक नाहीसा करीत मला म्हणाले, खेदाची गोष्ट म्हणजे तू या जन्मात माझे दर्शन करू शकणार नाहीस. ज्यांच्या वासना पूर्णतया नाहीशा झाल्या नाहीत त्या अपरिपक्व योगी लोकांना माझे दर्शन अत्यंत दुर्लभ आहे. हे निष्पाप बालका, तुझ्या हृदयात मला प्राप्त करण्याची जिज्ञासा जागृत करण्यासाठी म्हणूनच मी तुला एक वेळ माझ्या रूपाची झलक दाखविली. मला प्राप्त करण्याची आकांक्षा असलेले साधक माझ्या हृदयातील सर्व वासनांचा हळूहळू त्याग करतात. मला प्राप्त करण्याची आकांक्षा असलेले साधक आपल्या हृदयातील सर्व वासनांचा हळूहळू त्याग करतात. संतांच्या अल्पकाळ केलेल्या सेवेमुळेही तुझी चित्तवृत्ती माझ्यामध्ये स्थिर झाली. तू आता त्या मलिन शरीराला सोडून माझा पार्षद होशील. मला प्राप्त करण्याचा तुझा हा दृढ निश्चय कदापि ढळणार नाही. सृष्टीचा प्रलय झाल्यानंतरही माझ्या कृपेने तुझी स्मृती टिकून राहील. आकाशासारखा अव्यक्त असणारा सर्वशक्तिमान महान परमात्मा इतके बोलून स्तब्ध झाला. त्या कृपेचा अनुभव घेऊन मी त्या सर्व श्रेष्ठ अशा भगवंतांना मस्तक लवबून नमस्कार केला. त्यावेळेपासून मी लज्जा संकोच सोडून भगवंतांच्या अत्यंत रहस्यमय अशा मंगल नावांचे कीर्तन करीत करीत त्यांच्या चरित्राचे स्मरण करू लागलो. इच्छा आकांक्षा आणि मदमत्सर माझ्या हृदयातून अगोदरच नाहीसे झाले होते. आता मी आनंदाने मृत्यूची प्रतीक्षा करीत पृथ्वीवर भ्रमण करू लागलो. अशा प्रकारे भगवंतांच्या कृपेने माझे हृदय शुद्ध झाले, आसक्ती नाहीशी झाली आणि मी श्रीकृष्ण परायण झालो. आकाशात एकाएकी वीज चमकावी त्याप्रमाणे योग्य समय मला मृत्यू आला. माझी प्रारब्ध कर्मे संपल्यानंतर मला शुद्ध भगवत पार्षद शरीर प्राप्त होण्याची वेळ आली तेव्हा माझे पंचमहाभूतांनी बनलेले शरीर पडले. कल्पाच्या अंती जेव्हा भगवान नारायणांनी प्रलयकालीन समुद्रात शयन करण्याचे ठरविले त्यावेळी ब्रह्मदेव त्यांच्या हृदयात शयन करण्याच्या इच्छेने ही सारी सृष्टी स्वतःमध्ये विलीन करून प्रवेश करू लागली. तेव्हा त्यांच्या श्वासाबरोबर मीही त्यांच्या हृदयात प्रवेश केला. 1000 चतुर्युगी संपल्यानंतर जेव्हा ब्रह्मदेव जागे झाले आणि त्यांनी सृष्टी निर्माण करण्याची इच्छा केली तेव्हा त्यांच्या इंद्रियातून मरीची आदी ऋषींसह मीही प्रगट झालो. तेव्हापासून भगवंताच्या कृपेने मी वैकुंठादी तिन्ही लोकांच्या आत आणि बाहेर निर्धास्तपणे संचार करीत असतो. भगवतजन हे माझ्या जीवनाचे व्रत असून ते अखंडपणे चालू असते. भगवंतांनी दिलेल्या या स्वर ब्रह्म विभूषित विणेवर तान छेडीत मी त्यांच्या लीलांचे गायन करीत सर्वत्र संचार करतो. ज्यांच्या चरणकमळातून मी सर्व तीर्थांचा उगम होतो आणि ज्यांचे यशोगान करणे मला अत्यंत पवित्र आहे ते भगवंत मी जेव्हा त्यांच्या लीलांचे गायन करू लागतो तेव्हा बोलावल्याप्रमाणेच लगेच माझ्या हृदयात येऊन मला दर्शन देतात. ज्यांचे चित्त नेहमी विषयभोगाच्या कामनेने आतुर झालेले असते त्यांच्यासाठी भगवंतांच्या लीलांचे कीर्तन संसार सागरातून पार होण्याचे जहाज आहे. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. काम आणि लोभाच्या तडाख्याने वारंवार विदीर्ण झालेले हृदय श्रीकृष्ण सेवेने जसे प्रत्यक्ष शांतीचा अनुभव करेल तशी यमनियम आदी योग मार्गांनी शांती प्राप्त होत नाही. हे व्यासमुनी, आपण निष्पाप आहात. आपण मला जे विचारले होते ते सर्व माझ्या जन्म आणि साधनेचे रहस्य आणि आपल्या संतोष प्राप्तीचा उपाय मी सांगितला. सूत म्हणाले, देवर्षी नारदांनी व्यासांना अशा प्रकारे सांगितले आणि त्यांची अनुमती घेऊन वीणा वाजवीत स्वच्छंदाने विचरण करण्यासाठी ते निघून गेले. अहो देवर्षी नारद धन्य आहेत, कारण शांगपाणी भगवंताची कीर्ती आपल्या वीणेवर गाऊन ते स्वतः आनंदमग्न तर होतातच, पण त्याचबरोबर त्रितापांनी पोहलेल्या या जगालाही आनंदित करतात. अध्याय 6 समाप्त. इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्या संहिताया प्रथमस्कंदे व्यासनारद संवादे षष्ठोऽध्यायः. यदक्षरपदभ्रष्टं मात्राहीनं तु यद्भवेत् तत्सर्वं क्षमतां देव नारायण नमोऽस्तुते. मंत्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वर यत्कृतं तु मया कर्म परिपूर्णं तदस्तु मे. कशालादिला जन्मते हि कळेना करावे परिकायते हि सुचेना. जावो न जीवन परिमाजे वाया क्षमा कर श्री सद्गुरुराया. दत्तात्रेय समारंभां श्रीमद वासुदेवानंद सरस्वती यति माध्यमाम् अस्मदाचार्य पर्यन्तं वन्दे श्री गुरु परंपराम्. श्रीकृष्णार्पणमस्तु.
श्री सद्गुरु चरणारविंदार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्तात्रेयार्पितमस्तु.